विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस आहे आणि आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार आहे। तर अधिवेशनाच्या नंतर विरोधी पक्षांसह मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुद्धा असेल। आज देखील विरोधकांकडून विधिमंडळ परिसराच्या बाहेर विविध प्रश्नांवरून आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। 16 तारखेपासून हे अधिवेशन सुरू झालंय। आज शेवटचा दिवस असून 5 दिवस हे अधिवेशन चाललं। आजही विरोधक सरकारला विविध मुद्द्यांवरून घेरण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले आमचे प्रतिनिधी अपडेट्स देतात। निलेश, यामिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अंतिम आठवडा प्रस्तावावर रिप्लाय देताना आपल्याला पाहायला मिळतील। आज सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव झाल्यानंतर पुढच्या अधिवेशनाची तारीख जाहीर होताना आपल्याला पाहायला मिळेल। दुसरी विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आज अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने आठवड्याभरामध्ये विरोधकांना ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था असेल किंवा राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात विविध मुद्दे उपस्थित केलेले आहेत, वीज पंपांसंदर्भात मुद्दे उपस्थित केलेले आहेत, या सगळ्या प्रश्नांना आज मुख्यमंत्री उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतील। मागच्या 2 दिवसांमध्ये ज्या पद्धतीनं बीडचं प्रकरण, परभणीचं प्रकरण गाजलं, अमरावतीमध्ये देखील काल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली होती। तर या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं जी काही प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित करण्यात आले होते आमदारांच्या वतीनं, त्याला देखील उत्तर देताना आज पाहायला मिळतील। एकंदरीतच पुढच्या अधिवेशनाची तारीख देखील आजच डिक्लेअर होताना पाहायला मिळेल। तत्पूर्वी आज अजूनही अंतिम खाते वाटप झालेलं नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 8:30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत। कदाचित चहापानाच्या निमित्तानं खाते वाटपासंदर्भातली देखील चर्चा होऊ शकते आणि अंतिम जो निर्णय आहे खाते वाटपाचा तो आज होण्याची शक्यता दाट आहे अशी देखील माहिती मिळते। यामिनी, अगदी धन्यवाद निलेश या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।